नमस्कार मंडळी. हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही. परंतु अनेकदा असं देखील होतं की तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते, परंतु तरी देखील तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, ज्याचा त्रास हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात होतो. कधी तुम्ही हा विचार केलाय का की तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते तरी देखील तुमच्या घरात वास्तुदोष का निर्माण होतो? त्याचं कारण सोपं आहे. तुम्ही दररोज अशा काही छोटे मोठे चुका करता ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रात सायंकाळची वेळ अतिशय महत्त्वाची असते. सायंकाळी आपल्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करणं हे जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. सायंकाळच्या वेळी झोपू नका. वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी झोपणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. कारण सायंकाळच्या वेळी तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असतं. अशा वेळी जर तुम्ही झोपेत असाल तर लक्ष्मी माता नाराज होते. त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. भांडण. सायंकाळच्या वेळी कधीही घरात कलह करू नये. घरात शांत वातावरण ठेवावं. जर तुमच्या घरात सायंकाळच्या वेळी सारखी भांडणं होत असतील तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं. ज्या घरात सायंकाळच्या वेळी सारखी भांडणं होतात त्या घराला कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही. तुळशीची पाने तोडू नका. तुळस हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी कधीही तुळशीचं पान तोडू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कोणालाही पैसे देऊ नका. सायंकाळच्या वेळी तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं असं मानण्यात येतं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी कोणालाही उधार पैसे देऊ नये. झाडू नका. सायंकाळ होण्याच्या आधी घराची सर्व प्रकारची स्वच्छता करावी. सायंकाळच्या वेळी घर झाडू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.